हॅलो अँड वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. सो आज आहे वटपौर्णिमा म्हणून सकाळीच लवकर उठून रेडी झालेलो आहे आणि तुम्ही बघू शकता आज मी ही साडी वेअर केलेली आहे. सो कशी वाटते ह्याचा फुल व्हिडिओ फुल लुक कसा आहे तो तुम्हाला थोड्याच वेळात मी दाखवेल की कशी दिसते मी ते. अँड आई आणि दीदी सुद्धा रेडी झालेले आहेत आणि आम्ही आता निघणार आहोत वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी. आज वर्किंग आहे सो घरी येऊन सगळ्यांना कामं सुद्धा करायची आहेत. सूरजची मीटिंग सुद्धा शेड्यूल आहे केलेलं की सकाळी लवकर उठून जाऊ. लवकर उठलो सुद्धा, सगळी तयारी सुद्धा केली आहे, पण काही ना काही कारणांमुळे लेट होतच गेला. आणि येस, पुरणपोळ्या सुद्धा करायच्या होत्या तर आईनी काल रात्री सगळ्या पुरणपोळ्या करून ठेवल्या. त्याची एक क्लिप मी काढलेली आहे, ती तुम्हाला या व्हिडिओच्या नंतर मी तुम्हाला दाखवेल आणि तोपर्यंत आम्ही पोहोचतो तोपर्यंत तुम्ही ती क्लिप बघा. उद्या वटपौर्णिमा आहे म्हणून आजच रात्री पुरणाच्या पोळ्यांची तयारी सुरू केली आईंनी, कारण की सकाळी वेळ नाही भेटणार. पूजेची तयारी आहे, परत उद्या ऑफिसला सुट्टी सुद्धा नाहीये म्हणून आज रात्रीच आहे पुरणपोळ्या करून घेते. तर मी काढते एक सुंदर अशी रांगोळी. म्हणजे ऍक्च्युली काढत नाहीये, मला एवढं रांगोळी काढता येत नाही. तुम्ही बघितलं असेल आई खूप छान रांगोळी काढतात. सो मी एक अल्टरनेटिव्ह शोधून काढला आहे, जो की मी या सगळ्या स्टेन्सिल्स घेतले आहेत. म्हणजे या आयलंड रंगोलीज आहेत आणि हे पुन्हा साचे आहेत रांगोळीचे. ते आपण डिरेक्टली ह्याच्यावरती रांगोळी टाकून किंवा हे जर असं आयलंड रंगोली असेल तर ह्याच्यावरती कलर भरून तुम्ही रांगोळी तयार करू शकता. सो अशा मी खूप साऱ्या डिझाईन्समध्ये रांगोळी ऑर्डर केलेल्या आहेत रियांश कलेक्शन या पेजवरून. तर त्यांचं इंस्टाग्राम पेज आहे आणि त्यांच्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन आहे. म्हणजे दसऱ्यासाठी ही वाली एक रांगोळी आहे, पुन्हा या छोटी छोटी रांगोळी ज्या आहे देवघरामध्ये वगैरे आपण ठेवू शकतो. आणि दिवाळीसाठी ही दिव्यांची रांगोळी आहे. प्लस ही छोटीशी अजून एक देवाकडे ठेवण्यासाठी ही रांगोळी मी रेडी करतेय, जे की तुम्ही बघू शकता की मी असं कलर कॉम्बिनेशन मध्ये भरलेले आहे. तुम्हाला जो आवडेल तो कलर तुम्ही त्याच्यामध्ये फिल करू शकता. अँड हे असं काहीतरी दिसतं. खूप इझी आहे, सोपी आहे रांगोळी. ज्यांना रांगोळी काढता येत नसेल किंवा ज्यांना झटपट रांगोळी काढायची असेल तर त्यांच्यासाठी बेस्ट आहे. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी रांगोळी केलेली आहे मी ती. आणि जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर त्यांच्या इंस्टाग्राम पेजवरती व्हिजिट करा. मी स्क्रीनवरती इथे मेन्शन करेल तिचा इंस्टाग्राम ID सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देईल. सो डू विजिट हर पेज. आज आम्ही सुद्धा मस्त पैकी ट्रेडिशनल कपड्यांमध्ये रेडी झाले ऑलरेडी. पोळ्या करून ठेवल्या पुरणाच्या. चला मग चला निघूया लवकर.
आपण म्हणतो पाऊस पाऊस पण गरम किती होते. हा किती मध्येच पाऊस पडतोय, मध्ये गरमी होते, बघ गरम किती होते. आणि आम्ही इथे आलेलो, आम्हाला असं वाटलं गर्दी कमी आहे म्हणून आम्ही शोधून शोधून या वडाच्या इथे आलो. पण इथे आला एवढी गर्दी झाली की विचारू नका. मे बी सगळे लोक पावसामुळे थांबलेले आणि पाऊस संपल्याने लगेच सगळे लोक आले. आली आणि तुम्ही बघू शकता ही जी मी साडी आज नेसली याच्यावरती मला खूप सारे कॉम्प्लिमेंट्स मिळाले जेव्हा मी पूजा करायला गेलेली तेव्हा. जे पॅटर्न आहे ते नॉर्मल पैठणी साडीपेक्षा वेगळं आहे, जे की ह्याच्यावरती चंद्रकोर केलेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता पूर्ण साडीवरती चंद्रकोरची डिझाईन आहे, बुट्टे आहेत. सो ते खूप सुंदर दिसत आहे आणि ही सुंदर अशी साडी मी ऑर्डर केली आहे फ्रॉम इंस्टाग्राम पेज पोशाख बाय दिवास, ज्याचं इंस्टाग्राम आयडी मी इथं स्क्रीनवरती मेन्शन करेन आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक सुद्धा देईल. जर तुम्हाला अशा प्रकारची साडी ऑर्डर करायची असेल तर तुम्ही तिच्या पेजला नक्की व्हिजिट करा. तिच्याकडे खूप छान छान कलेक्शन अवेलेबल आहे. सो आणि ह्याच्यामध्ये खूप सारे डिझाईन्स आणि पॅटर्न सुद्धा आहेत, तर तुम्हाला वेगवेगळे कलेक्शन सुद्धा मिळाले. रेडी ऑलमोस्ट. आता आम्ही बसू जेवायला कारण की आता भूक लागते. आईने पण चेंज केले घरी आल्या आल्या. सो मी पण आता चेंज करते, मग जेवायला बसूया. वटपौर्णिमेची पूजा झाल्यानंतर मस्तपैकी आमचं जेवण झालंय आणि जसं तुम्ही क्लिप्स मध्ये बघितलं असेल संध्याकाळी मस्त जॅमिंग सेशन सुद्धा झालेलं आहे गिटार सोबत. आमच्या समोर जो राहतो अल्पेश म्हणून गिटार वाजवायला शिकलेला आहे तो आम्ही पण मस्त जॅमिंग सेशन केलं. पौर्णिमेचा कार्यक्रम आटपल्यानंतर ऑफिसचं काम सुद्धा केलेलं आहे आणि सूरजने झोप सुद्धा काढलेली आहे. मी झोप नाही काढली, म्हणजे रेडी झालोय आणि आता आम्ही निघालोय पनवेलला जायला, कारण काय माझे मामा आलेले आहेत. लास्ट टाइम आम्ही ज्यांच्या घरी गेलेलो पुण्याला गेलेलो तेव्हा. सो ते एक मामा माझे आलेले आहेत आणि ते आज राहणार आहेत आणि त्यामुळे त्यांनी डिनरचा प्लॅन केलेला आहे आणि आम्हाला सूरजला आणि मला सुद्धा इन्व्हाइट केले. सो आम्ही पण आता त्यांना जॉईन त्यांना भेटल्यानंतर मी तर खूप एक्साइटेड असते असं सगळ्यांना भेटण्यासाठी. हॅलो. बाकी कसे आहेत? मजेत मजेत. पुण्यावरून आलेत त्या विचारांना माहिती आहे मला.
काय असं सहज भेटायला आलो आणि मुंबई दर्शन खोटं करायला बोलतेय. आलोय. काय खोटं नाही बोलत आहे. आम्ही मुंबई फिरायला चाललेलो आहे. मुंबईवाल्यांना माहिती नाही इकडे काय चाललंय आणि पुण्यावाल्यांना माहिती आहे. आम्ही सगळं गुगल करून आलो की पुण्यात काय झालं आणि मुंबईवाल्यांना पण हे सांगतो ते की काय पुण्यात काय आहे. ते हे फिल्मचं काय फिल्म सिटी मुंबई फिल्म सिटी आहे तिथे आम्ही फिरायला आलो तिथे आम्ही दादासाहेब फाळके चित्रनगर तिथे गोरेगावला तर तिथे आम्ही फिरायला आलोय उद्याचा आमचा तो प्लॅन. हे प्राची कुठल्या कोणाला भेटायला आलेत माहिती आहे ते फिल्म सिटी वगैरे ते नसतं का ते सगळं बघायला आली आहेत. आपल्यालाच नाही माहिती इकडे सगळं हे भरलंय एक्झिबिशन भरलंय मुंबईला. बुक माय शोवरचे तिकीट्स आहेत. बुक माय शोवरती पूर्ण डिटेल्स आहेत त्याचे काय काय कोणी येणार नाही पण ते फिल्म सिटी फिरवणार आपण 3 आवर्सचं काहीतरी. बुक माय शो का booking.com फेक असतो booking.com बुक माय शो नाही खरोखर जशी त्याची आवड. सो फायनली वी आर बॅक होम आणि खूप छान दिवस गेला सगळ्यांसोबत. तर आता तर खूपच जास्त मजा आली अँड बराच लेट झाला आहे. आणि वडपूजा होती ती माझी 3री वडपूजा होती लग्नानंतरची. तर 3रं वर्ष कंप्लीट व्हायला येईल माझ्या लग्नाला. आणि हे सगळे फेस्टिवल सगळे सण असे सोबत सेलिब्रेट करायला खूप मस्त वाटतं, खूप छान वाटतं. आणि सगळ्यांसोबत या सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करणं पण खूप वेगळाच प्रवास आहे. अशा मनापासून मला आवडतं छोट्या छोट्या गोष्टी करायला. हे आपले जे फेस्टिवल्स असतात मेन त्याच्यासाठीच असतात की सगळे लोक मिळून मिसळून तो सण साजरा करतात, सगळेजण एकत्र येतात. सो दिवस तर खूप छान गेला आहे. तुम्हाला आजचा माझा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि तुम्हाला माझी साडी कशी वाटली आणि माझा लुक कसा होता तो सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर अशा प्रकारे आजचा व्लॉग मी इथे संपवते. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, गुड नाईट अँड कीप स्माइलिंग.